दररोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलाय, मग एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करा. तुम्हालाच नव्हे तर तुमच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीज ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज क्रांतीज ब्लॉगमध्ये तुम्ही नाश्त्याचा एक भन्नाट पदार्थ बघणार आहोत. रेसिपी शेवटपर्यंत बघा, कारण रेसिपी आहे खरंच खूप भन्नाट, अतिशय अप्रतिम. सोप्या पद्धतीने 5 मिनिटात 10 मिनिटात होणारी ही रेसिपी एकदा जरूर करून पहा. त्यासाठी सुरुवातीला काय करायचं, मस्त पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी गरम झालं की त्यामध्ये घालायचे थोडेसे चिली फ्लेक्स. आता चिली फ्लेक्स म्हणजे काय हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. आपलं बेडगी मिरची जी आहे, तर ती मिरची थोडीशी कुटायची आणि त्यातलं बी वगैरे तेच. आणि चिली फ्लेक्स घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडीशी साखर घातली तरी चालेल. आणि यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची. उकळी म्हणजे एकदमच उकळी फुटायची काही गरज नाही, थोडीशी उकळी येऊ द्यायची. नॉर्मल उकळी आली की मग यामध्ये घालायचा आपण जो शिरा बनवतो ना तो. पण शिरा माझा इथे मोठा होता, माझ्याकडे छोटा शिरा अवेलेबल नव्हता, म्हणून मग मी मोठा आहे तोच शिरा घेतलेला आहे. पण तुमच्याकडे बारीक असेल ना तर तुम्ही नक्की बारीक घ्या, कारण ह्याची रेसिपीची एवढी काय परफेक्ट होत नाही. आता तुम्ही म्हणा तिखट शिरा बनवतीयस का, तर अजिबात नाही. तुम्हाला पहिलेच मी एक शॉर्ट क्लिप दाखवली. सेम मेदूवडा वाटला की नाही नक्की कमेंट करून सांगा. मी तरी या रेसिपीला मेदूवडाच म्हणेन, तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही याआधी ही रेसिपी कधी कधी ट्राय केली ते देखील मला सांगा. तुम्ही ही रेसिपी कशी बनवता, तुम्ही यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स ॲड करता ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अगदी कमी साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी एकदा जरूर करून बघा. कशी वाटते ते देखील सांगा. आणि आता छान असं आपलं हे टेक्स्चर जे आहे ते छान आलेलं आहे. आणि ही रेसिपीसाठी जेव्हा आपल्याला पाहिजे आहे तर तयार झालेलं आहे. ग्रेव्ही काय म्हणाल तुम्ही, जे म्हणाल ते रेसिपीची आहे तर ती तयार झालेली आहे. आता हे ना एका प्लेटमध्ये छान असं पसरवून घेऊयात आपण. हे बघा आता पसरवून छान असं थंड झालेलं आहे. पण ह्या हाताला खूपच चिकटत आहे आणि ह्या हाताला चिकटणार देखील आहे, त्यामुळे हाताला तेल लावून हे करा. पण मी तर म्हणेल, मी तुम्हाला एक सोपी टीप सांगते, ती म्हणजे एक चमचा घ्या आणि चमच्यानं छान असं मॅश करा. एवढं मॅश करा की त्यात एकही गाठ राहिली नाही पाहिजे. पण आपण म्हणजे वैरून घेतानाच असं छान वैरून घेतलं आहे की गाठी यामध्ये अजिबात राहिल्या नाहीत. पण हे जे आहे तर ते छान सुटसुटीत मऊ असं होण्यासाठी आपल्याला हे काहीतरी करावं लागेल. नाही तर यापेक्षाही एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगू का, ती म्हणजे आपलं मॅशर म्हणजे आपण आलू वगैरे कसं मॅश करतो, अगदी त्याच पद्धतीने जरी मॅश केलं तरी चालेल. पण मला सवय आहे, एवढं काही गरज नाही पडली, सो मी असंच करून घेतलं आहे. बघा किती छान असं हे पीठ मी करून घेतलेलं आहे. चमच्याच्या साहाय्याने तुम्ही मॅशरने देखील करू शकता. आणि आपल्या रेसिपीज एवढ्या सोप्या असतात की नवीन शिकणारे देखील पहिल्याच प्रयत्नात रेसिपी बनवतील. आणि रेसिपी एवढ्या प्रमाणबद्ध असतात की खरंच तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या रेसिपी किती प्रमाणबद्ध असतात. आणि खरंच हीच तर खरी खासियत आहे आपल्या चॅनलची. आपण चॅनल फक्त एकाच हेतूनं काढलेले आहे, ते म्हणजे नवशिक्यांसाठी किंवा महिलांसाठी. ज्यांनी आपली रेसिपी बघतात त्यांनाही वाटलं पाहिजे की अरे, ही रेसिपी तर आपणही बनवू शकतो. काय मंडळी, बरोबर ना? चला, आता छान असं याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे हाताने. हे हाताला चिकटत आहे त्यामुळे हाताला तेल लावून गोळा बनवायचा. तुम्ही पाहू शकता मी छान असा याचा गोळा जो आहे तर तो मी आता इथं बनवून घेतलेला आहे. तर एक छोटासा त्यातला गोळा मी तोडून घेते आणि छान असं हे बघा असं गोल 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 हातावर करून घेते. पण त्याआधी मी ना खरं दोन्ही हाताला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्हाला देखील ही महत्त्वाची गोष्ट नक्की लक्षात ठेवा, दोन्ही हाताला तेल लावून घ्या. आणि नंतर हे बघा असं नाही ना, याला मेदूवड्याचा शेप द्यायचा आहे. म्हणजे कसं असं मेदूवडे असल्यासारखं वाटेल आणि छान लागेल खायला देखील. त्यामुळे याला मेदूवड्याचा शेप द्या. हे बघा मी छान असा मेदूवड्याचा शेप दिलेला आहे. तो माझा ना शिरा जरा मोठा आहे, त्यामुळं थोडं तुम्हाला जरा वेगळं वाटत असेल. पण खरंच तुम्ही शिरा छोटा घेतला ना, यापेक्षाही अप्रतिम रेसिपी होईल तुमची. माझा शिरा जरा मोठा होता, जरा नाही जरा जास्त मोठा होता, असा भरडा भरडा वाटत होता ना, तर म्हणून हे एवढं व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल. पण खरंच अप्रतिम रेसिपी झाली आहे. एकदा नक्की बनवा, मला कमेंट करून अगोदर वाटल्यास तुम्ही रेसिपी बनवा आणि नंतर येऊन मला कमेंट करा तुमची रेसिपी कशी झाली होती ते. काय मंडळी, जमतंय ना मग बनवायला? अप्रतिम दिसतंय की नाही?
मेदूवड्यासारखं वाटतं की नाही. बघा, शिऱ्यापासून अजून एक भन्नाट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि हे बघा, सर्व जे आहेत तर ते मी मेदूवड्यासारखे शेप देऊन सर्वच बनवून घेतले. तुम्ही भजी किंवा गुलगुले जे असतात ना, तसा देखील शेप देऊ शकता. तुम्हाला हवा तसा तुम्ही याचा शेप करू शकता. मला जसा हवा आहे तसा मी केला आहे. आणि संपूर्ण मेदूवडे जे आहेत आपले तर ते बनवून झालेले आहेत. हो, मी देखील याला मेदूवडेच म्हणेन. तुम्ही काय म्हणाल नक्की कमेंट सांगू. रव्याचे मेदूवडे असं मी म्हणेल. हे बघा, आता आहे ना, आपण छान तेल गरम करायला ठेवूयात. तेल गरम झालं की नाही हे कसं ओळखायचं, तर अगदी छोटासा तुकडा जो आहे ना, तर तो तेलामध्ये टाकायचा आणि मग बघायचं आपले मेदूवडे तळले गेले आहेत की नाही ते. मग तेल ते जे आपलं छान हे जे आहे ना, तो गोळा छोटा टाकलेला तो पटकन वरती आला तर समजून जायचं की आपले मेदूवडे परफेक्ट झालेले आहेत. आणि तुम्ही आता पाहू शकताय छान असं हे एक एक करून मेदूवडा, प्रत्येक मेदूवडा मी इथे तेलामध्ये छान सोडून घेतलेला आहे. तर बघा, छान आता 2 मिनटं मी छान काही साला हलवलं वगैरे नाही. 2 मिनटानंतर छान असे पलटवून घेतलेले आहेत. ह्याला चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मी छान असे हे परतवून घेतलेले आहेत. आणि बघा तुम्ही किती अप्रतिम दिसत आहेत ना. खरंच छान असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मी परतवून हे घेतलेले आहेत. खरंच मला तरी हे अप्रतिम वाटत आहेत. आणि खरंच आमच्याकडे हे सगळ्यांना आवडले. तुमच्याकडे आवडतात की नाही नक्की कमेंट करून मला सांगा. आणि माझे मेदूवडे कसे झाले ते देखील कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि चला, आपण फायनली वडे काढून घेतले आहेत. आता आपण दुसरे वडे देखील छान असे तळायला टाकून घेऊ. आणि याचप्रमाणे हे देखील वडे आपण तळून घेऊ. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आहे की नाही भन्नाट, आज भन्नाट वाटली असेल तर जरूर एक कमेंट करा आणि सांगा. चला बाय, भेटूयात अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि सोप्या सोप्या छान छान रेसिपीजसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा. चला बाय बाय.